महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई. बर्डीपाडा टोल नाक्याजवळ कोल्हे आणि वन्य पक्ष्यांची पुष्पा स्टाईल तस्करी रोखली. वन्य प्राणी आणि पक्ष्यांच्या अवैध तस्करीचा एक मोठा डाव नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर बर्डीपाडा टोल नाकेनजीक सापळा रचून पोलिसांनी एक आयशर टेम्पो क्रमांक MH41 AU 2352 पकडला असून त्यातून तब्बल 5 कोल्हे पिल्लू, 200 तितर आणि 100 जंगली पोपटांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार मालेगावहून गुजरातच्या दिशेने एका आयशर टेम्पोमध्ये वन्य प्राणी आणि पक्षी नेले जात असल्याची खात्रीशीर बातमी LCB पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बर्डीपाडा टोल नाकेनजीक नाकाबंदी केली. संशयास्पद टेम्पो अडवून तपासणी केली असता टेम्पोच्या मागील भागात वर भाजीपाल्याचे, खाली कॅरेट्स तर खालील कप्प्यांमध्ये पुष्पा स्टाईल रिकामा जागा वापरून त्यात वन्य पक्षी आणि प्राण्यांना पिंजऱ्यांमध्ये कैद केलेले आढळून आले. पोलिसांना असा धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. पिंजऱ्यात वन्यजीव तस्करांनी अत्यंत क्रूरपणे या मुक्या प्राण्यांना डांबून ठेवले होते. 5 कोल्हे पिल्लू लोखंडी जाळीच्या पिंजऱ्यात बंदिस्त होते. 300 पक्षी, यामध्ये 100 जंगली पोपट आणि 200 तितर पक्ष्यांचा समावेश आहे. लपवण्याची पद्धत. कॅरेटच्या आडून हे पिंजरे लपवून गुजरातच्या दिशेने नेले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकासह 3 संशयितांना ताब्यात घेतले असून हे 3ही आरोपी मालेगाव येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. हे प्राणी नक्की कुठून आणले आणि गुजरातमध्ये कुणाला विकले जाणार होते याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच वन विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जप्त केलेले प्राणी आणि पक्षी वन विभागाच्या ताब्यात देण्यात येणार असून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. वन्यजीव तस्करीच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांचे पथक कसून चौकशी करत असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक देविदास वडघुले, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, हेमंत मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चित्ते, ज्ञानेश्वर पाटील, जितेंद्र पाडवी, मनोज नाईक, विशाल नागरे, सचिन वसावे, अभय राजपूत, जितेंद्र तोरवणे, सतीश घुले, निखिल ठाकरे, चिंचपाडा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल प्राशा पगार, वनपाल शीतल तोरवणे, सुजित बेडसे, वनरक्षक DB कोकणी, DA सूर्यवंशी, अमोल दासू गावित, अमोल जालू गावित, शिवराम गावित, अनिल वळवी आदी वनविभागातील कर्मचारी यांनी या कारवाईत सहभागी झाले होते. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी सागर मेटकर, विसरवाडी. काय कारवाई करण्यात आली होती आहे? कुठून सगळे जात होते आणि पुढे नेल्या होतं? नमस्कार, मी पोलीस इन्स्पेक्टर हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार. आज एका गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास मालेगाव ते गुजरातच्या दरम्यान काही वन्य प्राण्यांची चोरटी वाहतूक होणार आहे अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार आमच्या टीमने विसरवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रॅप लावून यावेळी आम्ही हे काही प्रतिबंधित जे वन्य प्राणी आहेत ते या ठिकाणी आम्ही हस्तगत केले. काय काय नेमकं पकडण्यात आलेलं आहे? यात मुख्यत्वे करून 5 इंडियन फॉक्स आहेत, 199 तितर आहेत आणि 90 पॅरेट्स आहेत. साधारणतः किती लोक घेऊन जात होते? किती लोकांवर गुन्हा दाखल यात करण्यात आला? मागे जे वाहन आहे आयशर वाहनासह 3 इसमांना आम्ही ताब्यात घेतली. सर, नेमकं हे कशासाठी घेतले जातं? प्राथमिक अंदाज काय नेमकं? नाही, ही जे प्रतिबंधित वन्य प्राणी आहे यांची तस्करीसाठी ही चोरटी वाहतूक झालेली आहे. प्रथम दर्शनी निष्पन्न झाली.